चला या पटकन कैरीचं पण प्यायला आणि मी ते कसं केलंय बघाच। आता इथे ना मी 2 आंबट कैऱ्या घेतल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून आता कुकरमध्ये त्याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। आता आपल्या 2 शिट्ट्या झाल्या होत्या, आता थोडा कुकर गार केला, त्यानंतर आपल्या शिजलेल्या कैऱ्या काढून घ्यायच्या। आता आधी सालाचा गर काढायचा आणि मग नंतर कोईचा। आंबट कैरी घेतल्याने ना पण्याला खूप छान चव येते, तुम्ही आंबटच कैरी घ्या। आता जेवढा गर तेवढाच मी गूळ घेणार आहे। आता आधी गर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकला आणि हे सालाचं आणि कोईचं थोडं पाणी त्याच्यातही गर असतो म्हणून ते एका पाण्याने धुवून त्याच्यात टाकलं, गूळ टाकला, छान मिक्सरमधनं काढलं आणि ते आता गाळून घेणार आहे, कारण की कैरीचेही तुसतूस असतात किंवा गुळाचंही घाण असते म्हणून ते गाळून घ्यायचं। नंतर आपलं साधं मीठ, काळं मीठ आणि जिरेपूड टाकून छान मिक्स केलं। हे तुम्ही 8-10 दिवस स्टोअरही करू शकतात आणि हवं तेव्हा थोडं पाणी टाकून पिऊही शकतात। खूप छान लागतं, तुम्ही करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कोणाकोणाला कैरीचं पण आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय बाय।